अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या भावात झाला मोठा बदल। ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जे लोक सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे। काल निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे, ज्यामुळे सोन्याच्या भावात जी घट झाली, जी घसरण झाली आहे, त्यामुळे संपूर्ण सामान्य जनतेत उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण पसरलेला आहे। सोन्याच्या दुकानांमध्ये आनंद साजरा केला जात आहे। 2026 मध्ये जानेवारी संपला, फेब्रुवारी सुरू झाला आणि नेहमीप्रमाणेच अर्थसंकल्प प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सादर झाला। अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय आनंदाचे निर्णय घेतले गेले। इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट दिली आहे, पण सोन्याच्या बाबतीत एक निर्णय घेतला गेला, ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर आपटला। सोन्याच्या भावात एका दिवसात इतकी मोठी घसरण याआधी कधी झाली नव्हती। गेल्या 21 वर्षाचा रेकॉर्ड मोडणारी एक अशी ऐतिहासिक घटना काल घडली आहे। आता जर तुम्ही आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव जर बघितले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही। 2 दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली होती। सोन्याचे 1,80,000चा आकडा टच केला होता। 2 दिवसांपासून सोनं 2,000 ते 5,000 अशा रुपयांनी घसरत होतं। याला कारण फक्त अर्थसंकल्प नसून जागतिक स्तरावर देखील भारताचा डंका वाजला आहे। अमेरिकेच्या विरोधात भारताने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिकेला धक्का बसला आणि ज्यामुळे भारत जिंकला आणि भारतीय सोन्याच्या भावामध्ये त्याचा फरक दिसू लागला। गेल्या 2 वर्षांपासून सोन्याच्या किमती आबल गाठत होत्या, पण आज अर्थसंकल्पाच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती अगदी जमिनीच्या खाली कोसळल्या आहेत। आजची ताजी भाव मग काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढच्या 2 सेकंदामध्ये तुम्हाला लगेच सांगण्यात येणार आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही सोन्याचा दर काय आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। पण प्रश्न आता असा आहे की गेल्या 2 दिवसांपासून घसरण होत होती, पण आजची घसरण ही फारच वेगळी आहे, जिचा विचार कोणीही केला नव्हता। जे सोनं विक्रेता करणारे ते विक्रेते आहे त्यांनीही कधी असा विचार केला नव्हता। अर्थसंकल्प दरवेळी सादर होतो, पण यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यावर एवढी भावात उतार चढाव होईल कोणीच त्याचा विचार केला नव्हता। मग प्रश्न असा आहे की तुम्ही आता खरेदी करायचं का नाही करायचं? आता 2 दिवसांपासून सोनं खाली पडत होतं, उद्या खाली पडणार का? लक्षात घ्या, 48 तासात सोनं तिसऱ्यांदा कमी झालेलं आहे। मग त्यामुळे तुम्ही लगेच गुंतवणूक करायची आहे का? बघा, परवा दिवशी भाव कमी झाला होता। गडबडमध्ये ज्यांनी सोनं जास्त भावात खरेदी केलं ते आता भाव कमी झाला आहे म्हणून ते कपाळाला हात लावून बसलेले आहेत। आता मग नेमकं किती दिवस वाट बघायची? आता ही घसरण किती दिवस सुरू राहणार आहे? कधीपर्यंत राहणार आहे? सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या बाबतीत नेमका काय नियम लागू केला? बजेटमध्ये केंद्र सरकार सोन्याच्या बाबतीत अशी कोणती तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारामध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत, तर चला सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे पाहूया। लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला आणि तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते। त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आम्ही देतो। अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या महत्त्वाच्या गोष्टीचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत। भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात जाऊन खरेदी करू नका। आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चित आनंद होणार आहे, कारण किमती तशा खाली गेलेल्या आहेत। इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण ते प्रत्यक्षात घडलेले आहे। मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांच्या गर्दीत सामील होऊन तुमचा नंतर पश्चाताप करायचा असे अजिबात करू नका। म्हणून हा व्हिडिओ नीट समजून घ्या। सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत। आज चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोनं, ज्याचा वापर सध्या कमी झालेला असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्त्व आहे, त्यानंतर 22 कॅरेटचा दर, ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत। कालच्या तुलनेत आजचा दर उतरलेला आहे। 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया। चांदीचा कालचा भाव होता 378 रुपये प्रति ग्रॅम। जर तुम्ही बघितलं तर 1 किलो चांदीसाठी 3,78,000 रुपये मोजावे लागत होते, पण आजचा भाव तुम्ही पहा आणि जर तुम्हाला खुशी झाली नाही तर मला सांगा। आजचा चांदीचा भाव आहे 293 रुपये प्रति ग्रॅम। पहा, 293 आणि 378 म्हणजे फरक किती पडला। जवळपास तुम्ही बघू शकता 85,000 रुपयांनी चांदी घसरली आहे।
चांदीचा भाव कधी कमी झाला नव्हता. चांदी 1,90,000 रुपये दिवाळीच्या दिवशी झाली होती आणि त्यानंतर ती नोव्हेंबर महिना संपेपर्यंत 1,40,000पर्यंत आली होती. म्हणजे 50,000ची घसरण 15 दिवसात झाली होती. पण मात्र एका दिवसातच जवळपास 85,000 रुपयाची घसरण हा इतिहासच आहे. आता ही घसरण झाली ठीक आहे, पण ही घसरण कधीपर्यंत राहणार? मग तुम्ही आता खरेदी करायची की नाही या खरा मुद्दा आहे. अजून सोन्याचा भाव तर तुम्हाला सांगितलेलाच नाही आहे. चांदीमध्ये गुंतवणूक केली तर प्रचंड अभिनंदन, कारण की जर 2025च्या जानेवारीमध्ये जर विषय घेतला तर त्यावेळी चांदी होती मात्र 95,000 रुपये प्रति किलो. भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकी डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला असेल तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झालेला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळांपूर्वी 87 ते 88 रुपयांच्या दरम्यान होता तो आता 92 ते 93 रुपयाचा गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होते, सर्वाधिक असते. याउलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमतीत यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडीशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता तुम्ही स्पष्ट झाली आहे. तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमके किती असतील ही माहिती आपण लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी करावी की वाट पाहावी, अजून किती दिवस ही घसरण टिकेल, हे सर्व महत्त्वाची माहिती आपण या सुरुवात करत आहोत. आता वळूया सोन्याच्या भावाकडे. आता सोन्याच्या भावाची घसरण झाली आहे ती पाहून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. 48 तासांमध्ये जी सोन्याची घसरण झाली त्याने इतिहास बनवला आहे. परवा दिवशी 48 कॅरेटचा सोन्याचा भाव होता 1,36,000 रुपये. 1,36,000 रुपयाने 18 कॅरेट सोनं विकलं जात होतं. काल भाव त्याचा झाला होता 1,30,000 रुपये. म्हणजे परवा दिवशी आणि कालमध्ये फरक झाला होता 70,000 रुपयाचा. आणि आजचा भाव ऐकल्यानंतर तुम्ही आणखी आनंदित व्हाल. 72 तासानं सोनं 18 कॅरेट जवळपास 12,000 ते 13,000 रुपयाने कमी झाला आहे. आता वळूया 24 कॅरेट सोन्याकडे. आता लोक बऱ्याच वेळातून 24 कॅरेटचा भाव लक्षात ठेवतात. सोन्याच्या भावामध्ये घसरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट तिन्ही सोन्यांच्या भावामध्ये म्हणजे 72 तासानं जे सोनं आहे ते जवळपास 17,000 कमी झालेलं आहे. आता मुख्य मुद्दा आहे 22 कॅरेटचा भाव परवा दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला किती होता. 22 कॅरेटचा भाव होता 1,61,000 रुपये. 31 जानेवारीला 54,000 रुपये म्हणजे जवळपास 7,000 कमी झाला. अशा प्रकारे सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. आता तुमचं काय मत आहे? नक्की तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव योग्य आहेत का? तुम्ही आता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.